पवारांची गरिमा कुठेतरी कोणाची? अरे मग गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची? संजय राऊत बोलले. रोहिणी खडसे संजय राऊतनी तर बोलूच नाही हो. संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का? काहीतरी संबंध आहे का? आजच त्या स्वप्ना पाटकरचं ट्विट बघा. तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली. त्या नीलमताई इतके वर्ष त्यांच्यासोबत काम करत होत्या, त्यांच्याबद्दल ते काय बोलले? त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही. मात्र ते रोहिणी खडसे असं म्हणतायत की मी तुम्हाला तेच म्हटलं, त्या खडसे असू दे रोहिणी, नाहीतर या सटर फटर वटवागळ असू दे, अरे ज्याची जी लायकी तो तेवढंच बोलणार. बरं मी बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये त्या खडसेंचे वडील पण तर तिथेच बसतात ना, मग ते काय करतात तिकडे? विरोधाला विरोध, वाईट वाटतं या गोष्टीचं. माझ्या एकटीसाठी नाही लढत आहे मी. आणि बघा, जबाबदारीने सांगते, याच्या आधी पण झालंय. आज जे सुपात आहेत ना ते उद्या जात्यात येणार आहेत. तुम्ही याबद्दल हे लक्षात ठेवा. आजचे सुपातल्या बायका उद्या जात्यात येणार आहेत आणि त्यामुळे ही लढाई ही फक्त माझी स्वतःची नाही. अरे या जगातल्या, या राज्यातल्या कुठल्या बाईला तुम्ही हलक्यात घेऊ नका, हेच मला सांगायचंय. आणि गरिमा फक्त बायकांना शिकवणार, पुरुषांना कोण शिकवणार? त्यांनी वाटेल ते बोलावं, मुद्दे संपले, आमच्या घरादारावर बोलावं. आणि ते वशिलाने आले असतील, मी नाही आले. माझा 26 वर्षाचा संघर्ष आहे. आज मला त्या ठिकाणी माझ्या पक्षाने, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी संधी दिली, त्याचं सोनं करण्यासाठी मी आली आहे. आज सुद्धा विविध विषय जे 26 वर्ष मी रस्त्यावरती लढले, ते प्रश्न मला मांडायची संधी सभागृहात मिळते. मी याच्यासाठी नाही आले. पण जर बघा, एक उसूल है आयुष्याचा, हम किसी को छेड़ते नहीं है, लेकिन हमें अगर किसी ने छेड़ा तो उसको छोड़ते भी नहीं है. मुद्दे संपले, आमच्या घरादारावर येणार आणि वरून शहाणपणा करून गरिमा आम्हाला शिकवणार. तुम्हाला गरिमा नाही, तुम्हाला काही विधिनिषेध लागू होत नाही, सगळं बायकांनी सांभाळायचं. आणि तुम्ही बायकांवरती बेछूट असे आरोप करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं आम्ही गप्प बसून ऐकून घ्यावं. हे असेल ना तर तुमच्या सटर फटरांना सांगा, आम्हाला सांगू नका. त्यामुळे कोण मला काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही. मी लढले, मी लढणार. आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढीन, हे पण सांगतेय. तुमच्यावरती आरोप करताना वेगवेगळ्या पाठीमागच्या प्रकरणांचा दाखला जो आहे तो दिला जातो. मग ते रघुनाथ कृती प्रकरण असेल, महबूब शेख असेल, अहो, मग संजय राठोड. मी काय सांगते तुम्हाला, ज्या ज्या वेळेला जे जे झालं ते मी सांगितलंय. त्या पोरींनी नंतर येऊन सांगितलं की कशा पद्धतीने आम्हाला सांगितलं चित्रा वाघचं नाव घे. आता कुणाकुणाला कुठे कुठे प्रूव्ह करू, कुठे कुठे प्रूव्ह करू? चित्रा वाघचं नाव घे, तुला पैसे देतो, आमच्या केसेस मागे घे, आम्ही सगळं तुझं करून देतो. आता हे त्या पोरी मला सांगतात, मी पुन्हा त्यांना सांगून त्या पोरींना अडचणीत आणू का? काय मला बोलतायत तुम्ही, बोलाव. मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी जे केलंय ते त्या पोरींना माहिती आहे. आणि तुमच्या बोलण्याने, मला वाटेल त्या थरावर जाऊन बोलण्याने सुद्धा माझ्यात फरक पडणार नाही, कारण मी तुम्हाला मोजतच नाही. जो काम करतो, जो सहन करतो, तोच बोलायची ताकद ठेवतो, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. त्यामुळे कालच्या माझ्या बोलण्यावरती कोण काय बोललं हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. पुन्हा सांगते, ज्यांच्या डोक्यात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात. अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती, यांच्यासारख्या नीच विकृती आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये, तंगड्याला बांधून फिरते. आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे, की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला. म्हणूनच मी म्हटलं, आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून काढीन. थँक्यू.